राजकोटवर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारनं नवा पुतळा उभारण्याची तयारी केली आहे। पुतळ्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागानं 20 कोटींची निविदा सुद्धा काढली। पुढच्या 6 महिन्यात पुतळा उभारण्याचा सरकारचा मानस आहे। सिंधुदुर्गातील किल्ले राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं राजकोटवर नवा पुतळा उभारण्याकरता निविदा काढल्या आहेत। तब्बल 20 कोटी रुपये खर्चून हा पुतळा बांधण्यात येणार आहे। येत्या 6 महिन्यात पुतळा उभारला जाईल अशी अपेक्षा आहे। जयदीप आपटेनं तयार केलेला पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारनं आता नवीन भव्य पुतळा उभारण्याकरता निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। नक्की भक्कम पुतळा उभारण्यात जाईल आणि त्यासाठी सर्व प्रिकॉशन जे काही घ्यायचे सरकारने घेणार आहे आणि ते आता ते एकदम आपण एक महिन्याच्या आत हे सर्व प्रोसेस सुरू केल्या। लोकांना सहकार्य केलं पाहिजे, लोकांना प्रोसेसचा कौतुक पण केला पाहिजे की सरकारने जे काही झाला ते विसरून आता पुढे कसं जायचं आहे ते नवीन पाऊल उचललेलं आहे। महाराष्ट्र सरकारनं पुतळा उभारण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य असल्याचा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य, योग्य आणि मजबूत पुतळा उभा करण्यासाठी निविदा निघाली आहे। हे योग्य दिशेने पाऊल आहे। महाराजांचा मावळा म्हणून काम करणं या सरकारने महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने ठरवलं आहे। सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे। सरकार नवा पुतळा उभारण्यातही भ्रष्टाचार करेल, त्यामुळे महायुतीनं पुतळा उभारण्यापेक्षा मवियाचं सरकार नव भव्य पुतळा उभारेल अशी ग्वाही जयंत पाटलांनी दिली आहे। आणि हे नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर स्वाभिमान कोसळला असं आम्ही समजतो। भव्य पुतळा उभारताना त्या पुतळ्याचं काम जाणकारांकडे जाईल याची खात्री सरकारनं वारंवार करून घ्यावी। महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आघात होणार नाही याची काळजी सरकारला करून घ्यावी लागणार आहे। महेश महालेसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।